नार्वेकरांच्या निर्णयाचे आम्ही वस्त्रहरण केले। आत्ताची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरेंनी घेतला आक्षेप। राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केलाय। तसेच ते राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी देखील घेत आहेत। त्यांचा या सुनावणीबाबतचा अनुभव पाहता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल नार्वेकर यांची पक्षांतरबंदी कायद्याच्या पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। ही समिती पक्षांतरबंदी कायद्याबाबत पुनर्विचार करणार आहे। पण राहुल नार्वेकर यांच्या या निवडीवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे। त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीवर टीका केली आहे। देशांच्या पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नेमणूक ही देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे। महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट 10च्या चिंताड्या उडवून जो उफराटा निर्णय राहुल नार्वेकरांनी दिला आहे, त्याचे वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलेच, पण त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत। प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणे म्हणजेच सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचा प्रयत्न समजावा लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत। आम्ही म्हणू तेच संविधान आणि म्हणू तोच कायदा। यापुढे देशात असेल ते म्हणणारे कोणी असले तरी त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल, अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयावर टीका केली आहे। पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी निवड होणं यापेक्षाही मोठी शोकांतिका काय असू शकते, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तत्व आणि नैतिकतेला मूठमाती देऊन जी व्यक्ती सर्व पक्षांबरोबर घरोबा करून आली आहे, त्याला यापदी नेमणे म्हणजे संविधानिक मूल्यांची सर्वात मोठी थट्टा आहे, अशी टीका आव्हाडांनी केली आहे। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही नियुक्ती केलेली आहे। हाजी करण्यापलीकडे बिर्ला यांचा राजकीय समज काय आहे ते आपण खासदारांच्या निलंबन प्रकरणावरून पाहिलंच आहे। त्यामुळे ही संशोधन समिती लोकप्रतिनिधींचा काय चिकित्सा करणार हे वेगळं सांगायला नको, अशी देखील टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।